आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर न्यूज 18 लोकमतच्या दणक्याच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे पुण्यातली आंबीलोढा पुराच्या कटू आठवणी पुणेकर अजूनही विसरलेले नाहीत आणि आता प्रशासनानं त्यातच बिल्डरच्या फायद्यासाठी आंबीलोढ्याच्या थेट सरळीकरणाचाच घाट घातलाय। पण या कामाला कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे। आंबीलोढ्यातील पावसाळी कामं आजही अर्धवटच आहेत, त्यामुळे उद्या समज पूर आला तर काय परिस्थिती ओढवू शकते याचा विचार न केलेला बरा। हा यक्ष प्रश्न तिथल्या पूरबाधितांसमोर देखील आवासून उभा ठाकलाय आणि याच समस्येचा ग्राउंड झिरोवरून रिपोर्ट घेतलेला आहे। आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी। महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाले, पुण्यात एक पास पडून गेलाय। कधी पावसाळा सुरू होऊ शकतो, पण अजूनही पुण्यातला आंबील प्रश्न जो आहे तो अजूनही भिजत घोंगडच आहे। या ज्या ओढ्याच्या सरळीकरणाला पालिकेने परवानगी दिली होती त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली तात्पुरती। त्यामुळे आपण बघू शकतो असा गोल येणारा ओढा असा सरळ करणार होते, ते काम सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊन थांबले। त्यामुळे हे काम जैसे ते आहे। म्हणून आता ओढ्याची अवस्था काय नेमकी आंबील ओढ्याची दरवेळेस इथं पाणी कसं ह्या झोपडपट्ट्यांमध्ये घुसते आपण तुम्हाला दाखवूया। हे बघा तात्पुरत्या ड्रेनेज मधनं पाणी यांनी वळवलंय, कारण इकडे पुढे ड्रेनेज पाईपलाईन टाकायचं काम सुरू आहे त्यांचं। महापालिकेचे ठेकेदारीचं काम करतोय, म्हणजे सगळं पाणी इथनं वळवलंय। उद्या जर पूर आला, मोठा पाऊस झाला 100 मिलीमीटर, तर पुन्हा हे पाणी ड्रेनेज मधनं जाणार आहे का? पुन्हा हे अंत्यात हे सगळा गाळ तसंच पडलाय, गाळ काढलाच नाही, कारण सरळीकरण करायचं म्हणून ह्या आंबील ओढ्यातला गाळ काढलाच नाही। म्हणून हे काम असंच अधुरं नाही। हे सगळ्या झोपड्या आहेत ना, याच्यात कधीही पाणी घुसू शकतं, ही भीती ह्या रहिवाशांची। आपण रहिवाशी आता आपल्यासोबत जोडले जातील, आपण त्यांनाच विचारूया ते कसं जीव मुठी धरून राहतात इथं। कारण आंबील ओढ्याचं 4-5 वर्षापूर्वीचा पूर उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। कित्येक लोक दगावलेले आहेत, कित्येकांचे संसार उघड्यावर आले, पण अजूनही प्रश्न जैसे तेच आहे। मग याला जबाबदार कोण, प्रशासन की निष्क्रिय सत्ताधारी? याला जबाबदार पुणे महानगरपालिका। आमचं कित्येक 2-3 वर्ष झालं पूर आल्यापासून पुनर्वसन चाल ढकल चालली आहे सारे पुणे महानगरपालिका। पण आता पावसाळा सुरू झाला, या पावसाळ्यात जर असा पूर आला तर आम्ही जायचं कुठं? अचानक अहोरात्री जर लहान लेकरं घेऊन आम्हाला पळायला लागेल, तर आता ह्याच्या पुढं पूर आला तर आम्ही त्यांना जबाबदार धरणार, महानगरपालिका या सारे प्रशासनाला। तरी लवकरात लवकर पाणी घुसणार, यावेळेस पाऊस भरपूर आहे, पूर आला तर आम्ही जायचं कुठं हाच प्रश्न आमच्या पुढे आहे। सातपुतेजी, मला सांगा, तुम्ही सातत्याने हा विषय लावून धरताय पालिकेकडे, सत्ताधाऱ्यांकडे, काय रिस्पॉन्स कसा आहे? आता बघा, हा प्रश्न जे पाणी मला वाटतं 2019-20च्या दरम्यान इथं पाणी आलेलं होतं आणि इथं जो एक 50-60 कुटुंब आहेत यांना 3 महिने महानगरपालिकेच्या शाळेत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना काय घरं दिली नाही शेवटपर्यंत। म्हणजे एसआरने पुनर्वसन झालं नाही, एसआरने हात वर केले, परत यांना पत्र्याची शेड टाकून परत ही लोक गेले 2 वर्षापासून इथं राहत आहेत। आणि पाऊस पडायला लागल्यापासून ह्या लोकांना आता पाऊस सुरू झाला की यांना भीती वाटते। त्याच्यामध्ये एक नवीन उद्योग जो झाला तर हा सरळीकरणाचा, ह्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये गेलेले होते सरळीकरणात लोक, त्या हायकोर्टने त्यांना स्थगिती दिली, परत स्थगिती उठवली, मग सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने पण स्थगिती दिली। पण हा सरळीकरणाचा जो विषय हा आपण वेगळा ठेवू, पण ही लोक एसआरए आणि महानगरपालिकेशी सातत्याने भांडतात। त्याच्यामध्ये बिल्डर पण आहे, नाईक नवरे बिल्डर आहे, त्याच्यामध्ये नाईक नवरे सुद्धा टोलवाटोलवी करतायत, एसआरए सुद्धा टोलवाटोलवी, निंबाळकर सुद्धा टोलवाटोलवी करतायत आणि महानगरपालिकेने तिथे लक्ष देणं सोडूनच दिलेलं आहे। ते बोलते एसआरए आणि तुम्ही बिल्डर तुम्ही बघून घ्या। ह्या सगळ्या तिघांमध्ये, या तिन्ही संस्थांच्या मध्ये या लोकांचं 2-2.5 वर्षापासून नुकसान होत आहे। खूपच म्हणजे बेकार अवस्था आहे आमची, कोणच लक्ष द्याय नाही इथं। सारखे म्हणतात नाही का या साऱ्याकडे जा किंवा महानगरपालिकेकडे जा, दोघं बी आम्हाला इकडे तिकडे करतात, पण आम्हाला काय नेमका ठाव ठिकाणा लागा नाही। आम्हाला ह्या महिन्यात आम्हाला दिलंच पाहिजे घर। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। त्यामुळे आंबीलोढा परिसरातल्या नागरिकांची काय अवस्था आहे आता आपण बघितली।